ओके, आज आपण डिझाईनचा नवीन चॅप्टर डिझाईन ऑफ स्प्रिंग हा सुरू करणार आहोत. तर फर्स्ट आर्टिकल आपण गेलो टाइप्स ऑफ स्प्रिंग. कारण का स्प्रिंग आपण कशासाठी शिकलो डिझाईन मध्ये? स्प्रिंग ही काय आहे? एक सस्पेन्शन सिस्टम मधला एक आयटम आहे. स्प्रिंग काय आहे? सस्पेन्शन सिस्टम मधला. आलं का लक्षात? म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे स्प्रिंग सस्पेन्शन सिस्टम मध्ये पण काम करतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर उदाहरण पाहायचं असेल तर गाडीचे शॉक ऑब्झर्वर तो काय स्प्रिंगचाच एक टाईप आहे. तर आज आपण पाहू त्या स्प्रिंगचे टाइप्स. पहिला टाइप्स आहे हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग. दुसरा टाइप आहे टॉर्शन स्प्रिंग और टेन्शन स्प्रिंग ह्याला. थर्ड आहे कोनिकल. त्यानंतर आहे हेलिकल टॉर्शन स्प्रिंग, त्याच्यानंतर स्पायरल टॉर्शन स्प्रिंग आणि नंतर आहे डिस्क और बिलेव्हियल स्प्रिंग. तर आपण आता एक एक स्प्रिंगचे फंक्शन्स बघू. ओके, बघा आता ही आहे हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग. आता हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग आपण कुठं वापरतो आणि ह्याचं महत्व काय? हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंगचं सगळ्यात महत्वाचं महत्व म्हणजे काय की मॅन्युफॅक्चर करायला सोपे आहेत ह्या स्प्रिंग आणि त्याची कॉस्ट पण एकदम कमी असते, चीपर दॅन अदर्स. आलं का लक्षात? आता ही स्प्रिंग कुठं कुठं वापरतो आपण? सगळ्यात आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण पेन मध्ये वापरतो. सगळ्यात पहिले खटक्याची पेन जी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये कोणती असते? ही स्प्रिंग असते. आलं का लक्षात? टू व्हीलर्स आहेत, टू व्हीलर्सच्या पाठीमागचे चाकाचे शॉक ऑब्झर्वर तिथं पण कोणते? हे हेलिकल स्प्रिंगच वापरतो, कॉम्प्रेशन हेलिकल स्प्रिंग. म्हणजे ह्या स्प्रिंग मध्ये काय होते? दोन्ही साईडनं फोर्स लागतो. ह्या स्प्रिंग मध्ये काय होतो? दोन्ही साईडनं आपण फोर्स लावतो आणि दोन्ही साईडनं फोर्स लावल्यानंतर सस्पेन्शन करण्याचं काम ही हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग करते. ही काय करते? ज्यावेळेस फोर्स लागते त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी साठवून ठेवते. आलं का लक्षात? तर दिस इज अ हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग. ह्याचं ऍप्लिकेशन लक्षात आलं? ह्याचं ऍप्लिकेशन सगळ्यात महत्वाचं कुठं? गाडीचे जे शॉक ऑब्झर्वर आहेत पाठीमागचे त्या ठिकाणी वापरतो किंवा आपली खटक्याची जी पेन म्हणतो आपण तिथं, म्हणजे एक लक्षात यावं. त्याच्यानंतर आहे सेकंड आहे ही टेन्शन स्प्रिंग. आलं का लक्षात? टेन्शन स्प्रिंग ही स्प्रिंग कुठं वापरतो आपण? सगळ्यात जास्त ब्रेक, जे ब्रेक शूज म्हणतो आपण टू व्हीलरच्या पाठीमागचे, आपण ब्रेक शूज मध्ये असे ताणण्यासाठी हे स्प्रिंग वापरतो. त्याच्यानंतर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लक्षात येते साईड स्टँड. आपल्या गाडीचं जे साईड स्टँड आहे त्याला ही टॉर्शन स्प्रिंग असते. आलं का लक्षात? म्हणजे आता इथं कसा फोर्स अप्लाय होतो? इथं विरुद्ध दिशेने होतो, हेलिकलच्या विरुद्ध. हेलिकलला काय होतो? दोन्हीकडून फोर्स लागतो. म्हणजे असा फोर्स आणि असा, हे दोन्ही फोर्स एकमेकाच्या समोर लागतात. कुठं? हेलिकल मध्ये. पण ह्या स्प्रिंग मध्ये काय होतात? ते दोन्ही फोर्स एकमेकाच्या विरुद्ध राहतात, एकमेकाच्या विरुद्ध राहतात. आणखी ह्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला लक्षात यावं म्हणून सांगतो मी. आपण केळीचं वजन करतो, केळीचा काटा, बरोबर आहे? त्या ठिकाणी पण कोणतीही टेन्शन स्प्रिंग. आलं का लक्षात? आता लक्षात घ्या, ह्याला हेलिकल कॉम्प्रेशन म्हणलो. का हो कॉम्प्रेशन का नाव दिलं? दोन्ही फोर्स हे जे आहेत एकमेकाकडे आहेत, म्हणजे काय? कॉम्प्रेस करायला त्याला. आणि ही टेन्शन, टेन्शन म्हणजे काय? एकमेकाला फोर्स ते ओढाले. आलं का लक्षात? आणि ह्याच्यामध्ये काय होते? टेन्शन निर्माण होते. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण? टेन्शन. ह्याचे ऍप्लिकेशन बघितले आपण ब्रेकमध्ये आपल्याला दैनंदिन. त्याच्यानंतर साईड स्टँड, भरपूर वजन काटे जे आहेत ते बऱ्याच ह्याच्यात आपण ही कोणतीही टेन्शन स्प्रिंग आपण त्याच्यात वापरतो. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे आपली कोनिकल स्प्रिंग. कोनिकल स्प्रिंग ही कोनिकल स्प्रिंग बऱ्याच ठिकाणी आपण कुठं वापरतो? कोनिकल स्प्रिंगचं वैशिष्ट्य काय मित्रांनो? ती हळूहळू हळूहळू तिचे जे राऊंड्स आहेत बेसला कमी होत गेले राहतात. हे जे राऊंड्स आहेत हळूहळू खाली काय होतात? बेसला कमी होत गेले राहतात. ही कोनिकल, म्हणून त्याला नाव दिलं कोनिकल. कोनिकल टाईप, नरसाळा टाईप. आलं का लक्षात? त्या टाईपची ही स्प्रिंग असते. ही स्प्रिंग आपण कुठं यूज करतो? पहिल्यांदा इलेक्ट्रिकल स्विचेस मध्ये आपण ही कोनिकल स्प्रिंग यूज करतो आणि त्यानंतर बॅटरी सेल,
जिथं जिथं सेलचा आपण यूज करतो, सेलच्या पाठीमागं फोर्स लावण्यासाठी आपण बघा तुम्ही त्या झाकणाला कोणती असते, ही कोनिकल स्प्रिंग्स असते. म्हणजे कशासाठी उपयोग करते, त्या सेलवर फोर्स लावते. नंतर आपल्याला टाईट करायचं असते, टाईट केल्यानंतर त्या सेलला फोर्स लावा म्हणून आपण याचा यूज करतो. दिस इज अ कोनिकल. त्याच्यानंतर आहे हेलिकल स्प्रिंग. कोणती, हेलिकल स्प्रिंग. आता हेलिकल स्प्रिंगचा सगळ्यात एक चांगला उपयोग सांगतो तुम्हाला लगेच लक्षात येईल. आपला पॅडचं जेव्हा बटन आपण असं दाबतो, आलं का लक्षात, त्याच्यामध्ये कोणती असते, हेलिकल टॉर्शन स्प्रिंग. त्यानंतर आपण कपडे जे वाळू घालता, तो जो चिमटा आहे, कपडे वाळू घालता तो चिमटा, तो कोणता आहे, हेलिकल टॉर्शन स्प्रिंग आहे. आलं का लक्षात. म्हणजे त्याच्यात काय होतं, जेव्हा आपण कॉम्प्रेस करू तेव्हा तो ओपन होतो आणि सोडल्यानंतर तो ते जे प्रोडक्ट आहे त्या चिमट्यामध्ये आलेला त्याच्यावर काय करतो, फोर्स अप्लाय करतो. कशामुळं, त्या हेलिकल टॉर्शन स्प्रिंग. आलं का लक्षात. नंतर आहे स्पायरल स्प्रिंग. आता स्पायरल स्प्रिंग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सगळ्यात दैनंदिन जीवनामध्ये आपण वॉचेसमध्ये वापरतो, घड्याळीमध्ये, जे चावीची घड्याळ म्हणतो आपण, त्याच्यात कोणती असते, स्पायरल स्प्रिंग. त्यानंतर टॉईज, आपली खेळणी, आपण काय म्हणतो, चावी द्यायचं खेळणं, आपण चावी दिलं ती सोडली चावी की आपलं खेळणं काय होते, पळते. का, हे तिथं कोणती वापरतो आपण, स्पायरल स्प्रिंग. आलं का लक्षात. ह्याला स्पायरल नाव का दिलं हो, कोळीच्या जाळ्या जातो, कोळी जो जाळं येईल तो, त्या टाईप मध्ये स्पायरल, त्याच्यामुळे ह्याला स्पायरल स्प्रिंग असं नाव दिलं. आलं का लक्षात. त्याच्यानंतर आहे आपली डिस्क और बिलिव्हल स्प्रिंग. ही स्प्रिंग कुठं वापरतो आपण नेमकं, इथं आपण लिहिलेलं आहे, हाय स्प्रिंग रेट अँड कॉम्पॅक्ट स्प्रिंग युनिट. जिथं स्प्रिंग रेट आपल्याला जास्त पाहिजे पण जागा कमी आहे, म्हणजे सस्पेन्शन खूप पाहिजे आपल्याला पण तिथं जागा कमी आहे, त्या ठिकाणी आपण हे डिस्क स्प्रिंग वापरतो. उदाहरणार्थ वायसरच्या खाली वगैरे आपल्याला जागा लागते, त्या ठिकाणी कोणती वापरतो आपण, डिस्क. आलं का लक्षात. डिस्क स्प्रिंग वापरतो आपण. आता एक उदाहरण देतो तुम्हाला, डिस्क स्प्रिंग. आता तर आपण टेक्निकल एज्युकेशन घेतो, हे सगळं एज्युकेशन घेतो, पण जुन्या काळात पण एक लक्षात घ्या तुम्ही, बैलगाडी राहत गेली, बैलगाडीच्या खाली आक राहत गेलाय, पण त्या आकावर 2 ठोकळे राहत गेले आणि त्याच्यावर तो गाडीचा पाळणा राहत गेलाय. आलं का लक्षात. ते 2 ठोकळे म्हणजे कशाचं काम करायचे, डिस्क स्प्रिंगचं. आलं का लक्षात. म्हणजे डिस्क स्प्रिंग कुठं यूज करतो आपण, जिथं आपल्याला हाय स्प्रिंग रेट पाहिजे पण जागा कमी आहे, त्यावेळेस आपण ह्या डिस्क स्प्रिंगचा यूज करतो. आणि ह्याच्यानंतर एक महत्वाचं स्प्रिंग आहे, ते म्हणजे लिप स्प्रिंग. पण ते आपल्याला आर्टिकल डिटेलमध्ये घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ह्या टाईप मध्ये आपण लिहिलेलं नाही. त्याच्यामुळं जर स्प्रिंगचे टाईप्स विचारले तर फर्स्ट हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग, त्याच्यानंतर टेन्शन स्प्रिंग, त्यानंतर कोनिकल स्प्रिंग, त्यानंतर हेलिकल टॉर्शन स्प्रिंग, स्पायरल टॉर्शन स्प्रिंग अँड डिस्क स्प्रिंग. आले का लक्षात. तर हे स्प्रिंगचे टाइप्स आहेत. ओके, वी विल स्टॉप हिअर. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.